समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडणी मागणाऱ्या प्रकरणी फिर्यादी संदीप शंकरलाल मेहर यांची तक्रार मिळाली आहे। आरोपी प्रदीप दुर्वासिंग थापाने फिर्यादीला धमकावले, अश्लील शिवीगाळ केली आणि 20,000 रुपये मासिक खंडणीची मागणी केली। त्याचबरोबर शेजारील दुकानदारांकडून मिठाईचे पाकिट व फटाके जबरीने घेतले। पोलीस उपनिरीक्षक गीता रासकर यांच्या नेतृत्वाखाली त्वरित कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आली आहे। शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये प्रदीप दुर्वासिंग थापा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। तो याच्या आधी सुद्धा त्यावर आपण प्रतिबंधक कारवाई एमपीडी केली होती। त्यानंतर त्यावर आणखी गुन्हा दाखल केला होता। त्यामुळे नुकताच रविवारी तो जेलमधून सुटला। जेलमधून सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी घाटचौकामधील काही दुकानदार आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांनी खंडणी मागण्याचा प्रयत्न केला। तसेच त्यासोबत त्या परिसरातले इतर फटाका दुकानदार, काही मिठाई दुकानदार आहेत यांच्या ठिकाणी जाऊन त्यांनासुद्धा खंडणीची मागणी करून त्यांच्या दुकानातूनसुद्धा फटाके, मिठाई घेतली आणि एका दुकानदाराला त्यांनी 20,000 रुपये, दुकान चालवायचं असेल तर मला 20,000 रुपये खंडणी द्यावी लागेल अशा स्वरूपाचा प्रकार त्यांनी केला तिथे। त्या घटनेची माहिती मिळताच तुरंत आपला डीबी स्टाफ त्या ठिकाणी रवाना करून तिथला आरोपी ताब्यात घेतला। त्यानंतर आपण यामध्ये संबंधित तक्रारदार आहेत त्यांची तक्रार नोंदवून त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आणि त्यामध्ये त्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपी सध्या आता न्यायालयीन कोठडीमध्ये बंद आहे। गुन्हा कलम 308(3), 308(5), 296 अंतर्गत नोंदवला आहे आणि पुढील तपास सुरू आहे।